बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रोहित शेट्टीच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. या प्रकरणी आज 5ही आरोपींना न्यायालयात हजर केलं आणि यावेळी न्यायालयानं आरोपींना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याची माहिती आहे. यापूर्वी पहिले 4 आरोपींना 1 तारखेला कोर्टासमोर रात्रीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. ती आजपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली होती. पण पुढच्या तपासामध्ये आज असं आढळून आलेलं आहे की आज सकाळी अजून एक आरोपी अरेस्ट करण्यात आले आहेत, ज्याच्यावर ॲलिगेशन करण्यात आले की त्यांनी वेपन सप्लाय वगैरे केलेले आहेत. तर त्यांच्या वतीने कैलाशनाथ आणि आम्ही आज VP फाईल केला होता. पण आधीचे जे आरोपी आहेत ते 3 आरोपींतर्फे मी हजर झालो होतो. ते आम्ही एवढंच केलं की हे विधी संघर्षित सगळे बालक आहेत, सगळे लहान आहेत आणि यांचा रोल फक्त गाडी पुण्यावरनं मुंबईला आणण्याचा एवढाच होता. त्यांनी गाडी विकली होती, ती गाडी दिली होती.